आता बघा हा टेप इथून इथे 1 इंच असतं राईट आपला. पण आता हे याच्यामध्ये गेलेत लाईनिंग, त्याच्यामुळे तुम्हाला आपण जस्ट इमॅजिन करू की इथून इथं आहे आपले. आता बघा इथून इथं ह्या ज्या 2 लाईनी आहेत ना, 1 आणि 2, 1 आणि 1, 2 लाईनी, ह्याला काय म्हणायचं? पाव. आपण इंग्लिश मध्ये लिहितो 1/4. आता इथून बघ 1 2 3 4, ही जी मोठी लाईन आहे तिथे 4 लाईनी येतात आपल्या. 1 2 3 आणि ही 1 4, ह्याला म्हणायचं अर्धा. अर्धा आपण कसं लिहितो? 1.5. आता बघा इथं 1 2 3 4, इथं अर्धा झाला राईट. 5 6, 6 लाईनिंगला म्हणायचं पाऊण. पाऊण. पाऊण म्हणजे 3/4 पाऊण. 1 2 3 4 5 6 लाईन पाऊण. पाऊण म्हणजे 3/4. आता इथं बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8, ही लास्टची लाईन. 8 लाईनिंगला 1 इंच कम्प्लीट होतो आपला. 1 2 3 4 5 6 7 आणि ही 8. 1 इंच. 1 इंच आपण असं लिहितो सिम्बॉल मध्ये. हे जे 2 आहेत त्याला सिम्बॉल आहे 1 इंच. एवढं कळलंय? 8 लाईन म्हणजे 1 इंच, 2 लाईन म्हणजे सव्वा किंवा पाव. पाव लाईन सव्वा किंवा पाव दोन्ही पण म्हणू शकतो. येस येस येस. 4 लाईन म्हणजे अर्धा, 6 लाईन म्हणजे पाऊण 3/4 इंग्लिश मध्ये. 8 लाईन म्हणजे 1 इंच. आता बघा तुम्हाला मी सांगितलं 1.25 ला, तर तुम्ही काय लिहिणार? 1 इंच 1/4, 1.25. आपला हा जो पूर्ण राऊंड आहे राईट, समजलं? इथून इथं लाईन मारला झाला, हा किती झाला? अर्धा. समजले? हे आपण हे केलं, अर्धा झाला राईट. तर इथून पण आपण ह्याला भरला, हा रिकाम राहिलेला त्याला किती म्हणायचं? 1.25. यस, 1.25 किंवा पाव. इंग्लिश मध्ये कसं लिहिणार? 1/4. आता हा आपला पूर्ण भरलेला आहे, हा 3/4. ह्याला काय म्हणणार तुम्ही? हा हाफ आणि हा अर्धा झालेला आहे, ह्याला 3/4. 3/4 कसं लिहिणार? 3/4. ह्याला मराठीमध्ये म्हणायचं पाऊण. ओके. आणि